आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे 6वे प्रकरण त्रिकोणमिती हे सुरुवात करणार आहोत। या प्रकरणाला 7 मार्क आहेत आणि याची सुरुवात आपण गेल्या वर्षीपासून केलेली आहे। गेल्या वर्षी सुद्धा त्रिकोणमिती हे प्रकरण होतं आणि त्या प्रकरणामध्ये आपण काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे सुद्धा पाहिलेली आहेत। आपण थोडीशी उजळणी करून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल। तर बघा, या प्रकरणामध्ये आपल्याला स्टार्टिंगला त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्यानंतर त्रिकोणमितीय नित्य समानता, उन्नत कोन व अवनत कोन, उंची व अंतरे एवढ्या 4 बाबीचा विचार करायचा आहे। तर आपण सुरुवात मुळापासून करूया। या ठिकाणी बघा, मी एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे। तुम्हाला त्रिकोणमिती हा याचा अर्थ गेल्या वर्षीच माहित झालेला आहे। ही त्रिकोणमिती म्हणजे गणिताची एक शाखा आहे ज्यामध्ये त्रिकोणाच्या बाजूंची लांबी किंवा त्रिकोणाच्या संदर्भाचे मोजमाप त्या ठिकाणी केलं जातं। त्याला आपण त्रिकोणमिती असं म्हणतो, ट्रिग्नोमेट्री असं म्हणत असतो। याचा वापर आपण इंजिनिअरिंग शाखेसाठी फार मोठ्या प्रमाणात करत असतो। तर पहा, हा काटकोन त्रिकोण मी काढलेला आहे। या काटकोन त्रिकोणामध्ये हा बी कोन 90 अंशाचा आहे। मग बी कोना समोरची जी बाजू असते या बाजूला आपण कर्ण असं म्हणतो। हे लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे। काटकोना समोरची बाजू म्हणजे कर्ण। या त्रिकोणमितीमध्ये आपल्याला लघुकोनाच्या बाबतीत विशेष कॉन्सन्ट्रेट करायचं आहे। लघुकोनाला हे 90 अंशाचे कोन आहे, म्हणून उरलेले जे 2 कोन आहेत ते लघुकोन आहेत। लघुकोन या 2 कोनांच्या मापाची बेरीज 90 आहे, म्हणजेच हे परस्परांचे कोटी कोन आहेत, लघुकोन आहेत। हे 90 पेक्षा याचंही माप कमी, याचंही माप कमी, म्हणजे हे 2 कोन लघुकोन आहेत। या लघुकोनाच्या बाबतीत बघायचं, या हा कोन विचारात घ्या किंवा हा कोन विचारात घ्या, कर्ण ही बाजू कधीच बदलत नाही, कारण ती नेहमीच या काटकोनाच्या समोर असते। आता याच्यापैकी एका कोनाला आपण लघुकोनापैकी एका कोनाला आपण गृहीत धरू, समजा एका कोनाचं माप आहे थीटा। याचं माप आपण थीटा गृहीत धरलं, काय असेल थीटा, बीटा, अल्फा, गॅमा जे काय आपण गृहीत धरतो ते। मग याचं माप किती असेल, तर आपल्याला माहित झालं की या दोघांची बेरीज, या 2 कोनांच्या मापाची बेरीज 90 आहे, कारण एकट्या या कोनाची 90 आहे, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते। पैकी याचं माप 90 गेलं, मग राहिले 2 कोन। या 2 कोनांच्या मापाची बेरीज किती पाहिजे, 90 पैकी 90 पैकी थीटा याचं माप आहे, म्हणजे 90 मधून जर हे काढून टाकलं तर याचं माप ते होईल, म्हणजेच आपल्याला याचं माप सांगता येतं 90 वजा थीटा। आपण हे रिव्हर्स मॅनरने सुद्धा सांगू शकतो, याचं थीटा जर घेतलं तर याचं 90 वजा थीटा असेल। अशा प्रकारे अगोदर हे कन्फर्म करून या कोनाच्या बाबतीत। आता आपण हा थीटा कोन गृहीत धरूया। थीटा कोनाच्या संदर्भात ही जी बाजू आहे या थीटाच्या बरोबर समोरची आहे, याला आपण काय म्हणतो, समोरील बाजू। ही आहे बाजू समोरील या कोनाच्या। या हा कोन जर विचारात घेतला तर समोरील बाजू, आणि ही आता या थीटाच्या ह्या 2 जवळच्या बाजू आहेत, याला लगतची बाजू, याला लगतची बाजू म्हणता येतं, पण ऑलरेडी आपण याला या थीटाच्या जवळ या बाजूला आपण काय म्हटलेलं आहे, कर्ण। आणि मी तुम्हाला सांगितलं कोन हा घ्या किंवा हा घ्या, याला कर्ण म्हणावंच लागेल, हा कर्णच असतो, काटकोनासमोरची बाजू आहे। म्हणून फक्त एकच बाजू उरली या कोनाच्या जवळची, याला म्हणायचं लगतची बाजू। लगतची बाजू, ऍडजसंट साइड, आणि ही आहे समोरील बाजू। ही समोरील बाजू, ही लगतची बाजू आणि हे कर्ण, हा कोन विचारात घेतला असता। आपण हा जर कोन विचारात घेतला तर काय होतं, ही समोरील बाजू होते आणि ही लगतची बाजू होते। बघा, ही समोरची बाजू आहे आणि याच्या लगतच्या ह्या 2 बाजू येतात, पैकी याला कर्ण म्हणतो, म्हणजे ही झाली लगतची बाजू। माहित झालं आपल्याला।
तर या थीटाच्या समोरची बाजू ही आहे, लगतची बाजू ही आहे. या बाजूचं जर गुणोत्तर घेतलं तर त्या प्रत्येक गुणोत्तराला वेगवेगळं नाव आहे. आपण गेल्या वर्षी 3 गुणोत्तर पाहिलेली आहेत, ते म्हणजे साइन, कॉस आणि टॅन. तर साइन याच्या संदर्भात आपण जर साइन घेतलं, साइन थीटा म्हणजे समोरील बाजू छेद कर्ण, साइन थीटाचं. आता साइन थीटा समोरील बाजू आपल्याला माहित झालेला आहे. साइन थीटाच्या समोरील बाजू कोणती होती? BC. आणि कर्ण काय आहे? AC. म्हणजे हे साइन थीटाला आपण असं लिहू शकतो. आता त्याच्यानंतर दुसरं गुणोत्तर पाहिलं होतं आपण गेल्या वर्षी, ते म्हणजे कॉस थीटा. साइन, कोसाइन, लॉंग फॉर्म त्याला कोसाइन असं म्हणतो, पण आपण शॉर्ट मध्ये कॉस असं करतो. हे साइन, SINE, पण लिहिताना साइन एवढंच लिहितो. कोसाइन, टॅन्जेंट म्हणजे आपण काय लिहितो? फक्त टॅन. कॉस थीटाचं सूत्र आहे लगतची बाजू भागिले कर्ण. हे या दोन बाजूचं गुणोत्तर, लगतची बाजू छेद कर्ण, या दोन बाजूचं गुणोत्तर म्हणजे त्या गुणोत्तराला आपण काय नाव दिलेलं आहे? कॉस थीटा. आणि तिसरे एक पाहिलं होतं गेल्या वर्षी, ते म्हणजे टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजू. की नाही, या ठिकाणी लगतची बाजू, मग याला पुढे लिहिलं तर लगतची बाजू कोणती होती? थीटाच्या AB. आणि कर्ण कोणता होतो? AC. या ठिकाणी समोरील बाजू, थीटाच्या समोरील बाजू कोणती होते? BC. आणि लगतची बाजू कोणती होते? AB. असं आपल्याला हे गेल्या वर्षी झालेलं आहे. म्हणजे आपण 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे गेल्या वर्षी पाहिली होती. तर हे 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे असे आहेत. तर या वर्षी आपल्याला अजून 3 गुणोत्तर बघायचे आहेत. याच्या पुढचे ते गुणोत्तर म्हणजे याचा व्यस्त, याचा व्यस्त, याचा व्यस्त, साइनचा व्यस्त, जे काही गुणोत्तर येईल ते गुणोत्तर पाहायचं. कॉसच्या व्यस्तचं, टॅनच्या व्यस्तचे, हे पुढे 3 गुणोत्तर आपल्याला मिळत असतात. ते म्हणजे सेक, कोसेक आणि कॉट. अशा प्रकारे हे 3 पुढचे गुणोत्तर आहेत. तर ते हे 3 गुणोत्तर आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. म्हणजे गेल्या वर्षीचे हे 3 आहेतच आहेत, प्लस या वर्षी 3 आले गुणोत्तर, ते 3 म्हणजे एकूण 6 त्रिकोणमितीय गुणोत्तर आपल्याला अभ्यासाची आहेत. आणि याच्यामधला जो संबंध आहे तो संबंध सुद्धा आपल्याला बघायचा आहे. या सूत्राच्या बऱ्याचशा बारीक बाबी आपण पाहिल्या होत्या. दोघांमधला काय संबंध असतो, टॅन थीटा म्हणजे काय, हे सर्व काही पाहिलं होतं. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये याच्या संदर्भात काही कृती दिलेल्या आहेत. त्या कृतीच्या माध्यमाद्वारे आपण मागचा अजून काही थोडाफार उजाळा घेऊया. ठीक, बघा आपण काही पाठ्यपुस्तकात कृती दिलेली आहे, त्याच्याकडे थोडा विचार करूया त्याचा. पहिल्या कृतीमध्ये अशी काटकोन त्रिकोणाची आकृती दिली आणि आपल्याला साइन, कॉस, टॅन याचं गुणोत्तर काढायचं. हे मी आताच सांगितलं तुम्हाला, साइनचं सूत्र, कॉसचं आणि टॅनचं. साइन कोणत्या दोन बाजूचं गुणोत्तर आहे, कॉस कोणत्या दोन बाजूचं गुणोत्तर आहे, टॅन कोणत्या दोन बाजूचं गुणोत्तर आहे, हे मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. त्याचाच वापर करून आपण हे पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी थीटा हा कोन दिलेला आहे. थीटा जर कोन दिला तर तुम्हाला माहित आहे, जी समोरील बाजू अगोदर होती ती लगतची होते आणि जी अगोदर लगतची होती ती समोरील होती. याच्या अगोदरच्या उदाहरणात आपण थीटा इथे दिल्यामुळे याला समोरील बाजू आणि याला लगतची बाजू म्हणत होतो. पण आता हा थीटा इथे न घेता हा थीटा घेतलेला आहे, हे कन्सिडर केलाय कोन. मग हा जर थीटा असेल तर पूर्वीची ही समोरील बाजू आता याची काय होते, लगतची, आणि पूर्वीची याची लगतची जी बाजू होती ती आता याची काय झाली, समोरील बाजू. मग आता त्या सूत्रामध्ये ठेवून त्या बाजूंच्या गुणोत्तरानुसार आपण या साइन, कॉस आणि टॅन याचे गुणोत्तर लिहूया. साइन थीटा समोरील बाजू भागिले कर्ण. समोरील बाजू आहे AB, समोरील बाजू थीटाच्या समोरील बाजू, आणि कर्ण काय आहे
AC. त्यानंतर cos थीटा, cos थीटा म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू आहे थीटाच्या जवळची बाजू कोणती आहे BC आणि कर्ण तर तोच आहे AC. आणि tan म्हणजे tan थीटा म्हणजे समोरील बाजू छेद लगतची बाजू. समोरील बाजू कोणती होते AB आणि लगतची बाजू कोणती होती BC. तर हे असं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. हे पूर्ण मागच्या वर्षीचा परत एकदा उजाळा आहे. आता ह्याच्यानंतर दुसऱ्या कृतीकडे बघा. पुढील गुणोत्तरामधील संबंध पूर्ण करा. याच्यामध्ये काही संबंध आहे एकमेकांमध्ये तो पूर्ण करायचा आहे. उदाहरणार्थ sin थीटा छेद cos थीटा म्हणजे काय येतं याच्यामध्येच तुम्हाला सांगता येतं. sin थीटा छेद cos थीटा याचं जर तुम्ही गुणोत्तर काढलं म्हणजे या sin थीटा छेद cos थीटा जर घेतलं तर AB छेद AC भागिले BC छेद AC भागिल्याच्या उलट गुणिले केलं तर AC छेद BC होतं. म्हणजे इथे AC आणि इथे BC होईल. AC कॅन्सल झालं. AB भागिले काय होईल BC. AB भागिले BC आहे. कोणाचं आहे ते गुणोत्तर टॅनचं. म्हणून लक्षात ठेवा sin थीटा छेद cos थीटा म्हणजे नेहमी काय असतं tan थीटा असतं. sin थीटा छेद cos थीटा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं बघा. sin थीटा छेद cos थीटा असं घेतलं आपण तर sin थीटाची किंमत काय आहे AB छेद AC आहे आणि भागिले असं लिहितो मी. आणि cos थीटाची किंमत काय आहे BC छेद AC आहे ना. मग sin थीटा छेद cos थीटा बरोबर आहे AB छेद AC भागिल्याच्या उलट गुणिले करा म्हणजे AC वर जाईल आणि BC खाली. AC कॅन्सल झालं. sin थीटा छेद cos थीटा बरोबर आहे AB छेद BC आणि म्हणजेच sin थीटा छेद cos थीटा बरोबर आहे AB छेद BC ला काय म्हणतो आपण tan म्हणतो. म्हणून याच्यामधलं रिलेशन काय सांगता येतं तुम्हाला sin थीटा छेद cos थीटा बरोबर आहे tan थीटा. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. sin थीटा छेद cos थीटा बरोबर आहे tan थीटा. हे क्लिअर झालं आता. त्याच्यानंतर बघा sin थीटा बरोबर आहे cos 90 मायनस हे सुद्धा सूत्र आपण पाहिलेलं आहे 90 मायनस थीटा. कसं होतं हे कशावर मूळ बघा बरं. आपण sin थीटाची किंमत काढूया. sin थीटाची किंमत काय आली AB छेद AC आली. आता आपण याच्यामध्ये काय करू हे थीटा म्हटल्याच्या नंतर याला काय म्हणता येईल आपल्याला 90 मायनस थीटा म्हणावं लागेल. बरोबर आहे. आता याच्या संदर्भात cos 90 मायनस थीटा या कोणाच्या संदर्भात cos गुणोत्तर सांगा. cos लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे AB छेद AC म्हणजे याची किंमत काय आली होती AB छेद AC आणि cos 90 मायनस थीटा या कोणाची किंमत काय आली AB छेद AC म्हणजे हे कसं आहे समान आहे. म्हणजेच एक लघुकोन आणि त्याचा एक लघुकोनाचा साइन कोन आणि त्याच्या कोटी कोनाचा cos कोन हे कसे असतात समान असतात. तसंच या ठिकाणी cos च्या बाबतीत उलट आता रिव्हर्स सुद्धा असतं. cos थीटा बरोबर आहे sin 90 मायनस थीटा आणि त्याच्यानंतर tan थीटा आणि tan 90 मायनस थीटा याचा जर गुणाकार घेतला तर तो काय येतो बघा. tan थीटाचं काय गुणोत्तर येतं AB छेद BC. लक्षात ठेवा AB छेद BC आहे सुद्धा ऑलरेडी. आणि 90 मायनस थीटा हा कोण गृहीत धरून त्यांचं गुणोत्तर लिहा BC छेद AB. BC छेद AB म्हणजे BC वर येतं आणि खाली AB येतं म्हणजे BC कटून जातं AB कटून जातं म्हणजे त्यांचा गुणाकार किती असतो 1. या ठिकाणी 1 लिहिता येतं. तसंच हे सुद्धा सूत्र आपल्याला माहित आहे sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1. हे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे बघा. अतिशय महत्त्वाचं. sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1. आपण पुन्हा याला सोडूया कसं येते ते पाहूया. पण सध्या लक्षात ठेवा sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर आहे 1. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग आहे जो की पुढच्या कृतीमध्ये विचारला आहे 4. पुढील त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती लिहा. हे सुद्धा मी तुम्हाला यावर्षी टेबल कसा लक्षात ठेवायचा 2 प्रकारे आपण त्याच्यातल्या किमती काढू शकतो. कशा काढायच्या हे पाहणार आहोत. पण सध्या गेल्या वर्षीचं काही आपल्याला जर आठवत असेल तर बघा
sin 30 ची किंमत किती येते 1/2. हे इथं काय लिहावं लागेल आपल्याला 2. आणि cos 30 ची किंमत sin 60 बरोबर असते. आणि म्हणून आपल्याला काय सांगता येईल cos 30 म्हणजे किती वर्गमुळात 3/2. tan 30 ची किंमत बघा tan 30 ची किंमत किती असते 1/3. आताच आपण पाहिलं sin 60 आणि cos 30 ची किंमत किती असते समान असते. म्हणून आपल्याला काय लिहिता येतं sin 60 ची किंमत वर्गमुळात 3/2. cos 45 ची किंमत sin 45 ची किंमत सारखीच आणि ती म्हणजे किती 1/2. आणि tan 45 ची किंमत हे याची किंमत किती असते 1. बाजू समोर 45 समोरची बाजू 1 असते, पुन्हा पुढच्या 45 समोरची बाजू 1 असते आणि कर्ण वर्गमुळात 2 असतो. पण त्यांचं सूत्र काय समोरील बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे 1/1 म्हणजे किती येतं गुणोत्तर 1 येतं. हे मागचा भाग होता. या वर्षी आपल्याला पुढील 3 गुणोत्तर शिकायचे आहेत कोसेक, सेक आणि कॉट गुणोत्तरे. मागच्या वर्षी आपण sin cos tan पाहिलेले आहेत. आता आपल्याला कोसेक, सेक आणि कॉट हे गुणोत्तरे बघा. बघा सर्वप्रथम कोसेक. कोनाच्या साइन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कोसेक गुणोत्तर असे म्हणतात. कोसेक कोनाच्या साइन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला. साइन गुणोत्तराचे व्यस्त गुणोत्तर काय होतं 1/sin थीटा. हे झालं व्यस्त गुणोत्तर. याला आपण काय म्हणतो कोसेक. कोसेक थीटा. कोनाच्या साइन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कोसेक गुणोत्तर असं म्हणतात. मग आता याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल हे एकमेकांचे व्यस्त आहेत. कोसेक थीटा बरोबर 1/sin थीटा आणि असंही सांगता येतं तुम्हाला की sin थीटा बरोबर आहे 1/कोसेक थीटा. दोन्हीही एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत म्हणून आपल्याला असं लिहिता येते याच्यावरून sin थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर आहे 1. हे आपल्याला आयडेंटिटी लिहिता येते. sin थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर आहे 1. तसंच कोनाच्या cos गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला सेक गुणोत्तर असं म्हणतात. म्हणजे सेकंड हे कोसेकंड झालं. सेक थीटा बरोबर आहे कोणाच्या व्यस्त आहे सेक हे कॉसच्या. कोणाच्या कॉस गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला सेक गुणोत्तर असे म्हणतात. म्हणजे सेक थीटा असे म्हणतात. मग याच्यासारखंच आपल्याला असंही सांगता येतं कॉस थीटा बरोबर आहे 1/सेक थीटा. म्हणजे दोन्ही एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत म्हणून परत असं लिहिता येतं कॉस थीटा गुणिले सेक थीटा बरोबर आहे 1. हे सुद्धा आपल्याला एक तयार झालेलं सूत्र आहे. त्याच्यानंतर राहिलेलं आता तिसरं कॉट. कॉट हे कोनाच्या टॅन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कॉट असे म्हणतात. कॉट थीटा बरोबर आहे 1/टॅन थीटा. हे आपण तीनच पाहिले होते sin थीटा, cos थीटा आणि tan थीटा. आता त्यांचे व्यस्त केल्याच्या नंतर यावर्षी आपण 3 गुणोत्तर पुढचे ऍडिशनल पाहत आहोत कोसेक, सेक आणि कॉट. आणि मग असं जर झालं तर परत आपल्याला असंही लिहिता येतं tan थीटा बरोबर आहे 1/cot थीटा. हे सुद्धा याचं व्यस्त म्हणून tan थीटा गुणिले cot थीटा बरोबर आहे 1. हे सुद्धा आपल्याला एक आयडेंटिटी सांगता येते. म्हणजे आपण जस्ट आज जे गुणोत्तर पाहिलेले आहेत नवीन कोसेक, सेक आणि कॉट. कोसेक म्हणजे काय आहे
कोसेक हे साइन कोणाच्या साइन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कोसेक गुणोत्तर असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर दुसरं कोणतं सेक कोणाच्या कॉस गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला सेक गुणोत्तर असं म्हणतो. आणि तिसरं जे पाहिलेलं आहे कॉट कोणाच्या टॅन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कॉट गुणोत्तर असे म्हणतात. तर हे या वर्षीचे ऍडिशनल 3 गुणोत्तरे आहेत कोसेक, सेक आणि कॉट. आता याच्यात वेगवेगळे आपल्याला सूत्र विविध अशा प्रकारचे तयार करता येतात. कोसेक थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा म्हणजे साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा. आणि मग हे दोघांचाही गुणाकार केला तर हे भागिले इकडे गेल्याने गुणिले किंवा हे भागिले इकडे गेल्याने गुणिले या दोघांचा गुणाकार किती असतो 1. दोन ही एकमेकाचे गुणाकार व्यस्त आहेत. गुणाकार व्यस्त म्हणजे त्यांचा गुणाकार 1 असतो. म्हणून हे यांचा गुणाकार 1 यांचा गुणाकार 1 अशा पद्धतीने आपल्याला याचं सांगता येतं. आता याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तरे. आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या सारणी म्हणजे 0, 30, 45, 90 मापांच्या कोनाच्या त्रिकोणमितीय गुणोत्तराची सारणी ही सारणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कोणत्या पद्धतीने ही सारणी लक्षात ठेवता येते याच्यासाठी मी तुम्हाला 2 पद्धती सांगतो. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल किंवा समजायला सोपी राहील त्या पद्धतीने आपण करू शकता. एक साधं सांगतो मी तुम्हाला स्टार्टिंगला, मग नंतर ट्रायंगल वरून काढायचं सांगतो. त्रिकोणावरून कशा किमती लक्षात ठेवायच्या. तर स्टार्टिंगला आपण काय करूया हे ह्या किमती घ्यायच्या प्रत्येकाची ही पहिले साइनची हे कोण हे इन्क्रीजिंग ऑर्डर न लिहायचे वाढता क्रम 0, 30, 45, 60, 90 आणि त्यानंतर ह्या किमती लिहायच्या. सर्वप्रथम 0/4 वर्गमुळामध्ये सगळ्या 0/1/4 त्याच्यानंतर 2/4 त्याच्यानंतर 3/4 आणि त्याच्यानंतर 4/4 झाले. 0, 30, 45, 60, 90 फक्त आपण साइन वर ट्रेस केलेले बघा साइनच्याच किमती काढलेल्या आहेत. आता याचे इक्विव्हॅलंट काढूया किती होतं. 0 भागिले कोणतीही संख्या म्हणजे 0 वर्गमुळात 0 म्हणजे हे 0च. 1 चं वर्गमूळ निघतं 1, 4 चं सुद्धा निघतं 2, वर्गमुळात 2/4 2 चं निघत नाही म्हणून वर्गमुळात 2, 4 चं निघतं म्हणजे 2. म्हणजे जर असं लिहिता येईल वर्गमुळात 2 2 म्हणजे काय वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 हे 2 म्हणजे वर्गमुळात 2 एक एक कटून गेलं म्हणजे किती आलं 1 छेद वर्गमुळात 2. त्याच्यानंतर याची किंमत वर्गमुळात 3 3 चं वर्गमूळ निघत नाही 4 चं निघतं 2 आणि हे 4 4 कटून गेले 1 वर्गमुळात 1 म्हणजे त्याचं वर्गमूळ 1 ला 1च. आता ह्या किमती अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या बघा 0/4 1/4 2/4 3/4 4/4 वर्गमुळामध्ये. आणि ह्या किमती बघा नंतर पाहिला तर ही साइनची किंमत आहे 0. ही पहिला कोण आहे 0 हा 0 घेतला. त्याच्यानंतर 1/2 त्याच्यानंतर किती आहे हे 1/2 त्याच्यानंतर किती वर्गमुळात 3/2 आणि त्याच्यानंतर किती आहे 1. आता साइनच्या किमती लिहिल्याच्या नंतर त्याच्या एकदम उलट या रिव्हर्स मॅनरने याच्या किमती लिहा. याच्या किमती कशा लिहिणार उलट घ्यायचे. हे 1 वर्गमुळात 3/2 त्याच्यानंतर 1/2 त्याच्यानंतर 1/2 आणि त्याच्यानंतर काय आहे हे 0. बघा याच्या अशा उलट किमती लिहिलेल्या आहेत. आता ह्या दोन गुणोत्तराच्या किमती लिहिल्या की या दोघांचा भागाकार म्हणजे या दोघांचा गुणोत्तर म्हणजे टॅनची किंमत या दोघांचा गुणोत्तर म्हणजे टॅनची. त्याच्यानंतर हे 3 जर झाले तर गेल्या वर्षीच्या सगळ्या किमती आल्या. आता या वर्षी नवीन शिकलेलं तुम्हाला माहिती कोसेक कोणाच्या व्यस्त आहे साइनच्या याचं व्यस्त करायचं. सेक कोणाच्या व्यस्त आहे कॉसच्या याचं व्यस्त करायचं. ह्या सगळ्या सारण्यामध्ये किमती भरून आपण पूर्ण टेबल लिहू शकतो. पूर्ण टेबल आहे की नाही. आपण आता टॅनचं घेतलं समजा टॅन किती होतंय टॅन म्हणजे काय साइन भागिले कॉस. टॅनचं सूत्र काय आहे साइन भागिले कॉस. साइन छेद कॉस थिटा म्हणजे 0/1 1 न
कोणत्याही एक न जर शून्याला भाग घातला तर काय होतो, भागाकार शून्य होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, याची किंमत शून्य लिहिता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 1/2 भागिले वर्गमुळात 3/2 याला यानं भागायचं. sin थीटा भागिले cos थीटा म्हणजे tan थीटा असतं. म्हणून 1/2 भागिल्याचं उलट गुणिले 2/वर्गमुळात 3, 2 2 कटून गेले किती आलं, 1/वर्गमुळात 3. त्याच्यानंतर 1/वर्गमुळात 2 भागिले 1/वर्गमुळात 2 भागिल्याचे उलट गुणिले म्हणजे 1/वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2/1 वर्गमुळात 2 कटून गेले म्हणजे याची किंमत किती येते, 1. तसंच वर्गमुळात 3/2 गुणिले 2/1 म्हणजे भागिले 1/2 म्हणजे गुणिले 2/1 2 2 कटून गेलं म्हणजे याची किंमत किती झाली, वर्गमुळात 3. आणि 1/0 कोणत्याही संख्येला जर 0 न भागलं तर ती इन्फिनिटी अव्याख्येय असते. याला अव्याख्येय सांगता येतं, अनडिफाइंड, अव्याख्येय. ही किंमत आपल्याला सांगता येत नाही. अशा प्रकारचं 1/0 आताच पाहिलं म्हणजे ही किंमत काय झाली, सॉरी याचं व्यस्त घ्यायचं ना आपल्याला, साइन आणि हे साइन 0/1 0/1 1/0 म्हणजे अव्याख्येय. या ठिकाणी तुम्हाला काय लिहावं लागेल, अव्याख्येय लिहावं लागेल. अव्याख्येय म्हणजे सांगता येणार नाही. पुढचं 1/2 कोसेकचं पाहत आहोत आपण. स्टार्टिंगला कोसेक कॉसचं झालं का, कॉस कोसेक कोसेक साइनच्या व्यस्त घ्यायला ना आपण. 2/1 म्हणजे काय झालं, हे 2. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला ह्या सगळ्या किमती म्हणजे बघा, हे कोसेकच्या किमती घेत असताना सगळ्या याच्या व्यस्त घ्यायच्या. 0/1 म्हणजे 1/0 1/0 म्हणजे अव्याख्येय 1/2 म्हणजे 2/1 म्हणजे 2 वर्गमुळात 2/1 म्हणजे वर्गमुळात 2 2/वर्गमुळात 3 आणि 1/1 म्हणजे 1. ह्या किमती झाल्या. आता याच्या व्यस्त घ्या. 1/1 म्हणजे 1च 2/वर्गमुळात 3 वर्गमुळात 2/1 2/1 आणि 0/1 म्हणजे 1/0 होतो. 1/0 म्हणजे अव्याख्येय. संपल्याचं. त्याच्यानंतर तिसरं कॉटचं कसं, याच्या व्यस्त घ्या. 0/1 म्हणजे 1/0 म्हणजे अव्याख्येय. त्याच्यानंतर वर्गमुळात 3/1 म्हणजे वर्गमुळात 3. त्याच्यानंतर 1/1 म्हणजे 1च वर्गमुळात 3/1 म्हणजे 1/वर्गमुळात 3 आणि या ठिकाणी अव्याख्येय कशामुळे आले होतं, 1/0 होता. तर 0/1 म्हणजे काय झालं, हे 0 होतं. अशा पद्धतीने ह्या सगळ्या किमती आपल्याला लिहिता येतात. यानंतर ही सारणीच्या किमती लक्षात ठेवण्यासाठी अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला. बघून घ्या. 2 त्रिकोण आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. एक त्रिकोण म्हणजे 30 60 90 चा आणि दुसरा त्रिकोण म्हणजे 45 45 90 चा. हे 2 त्रिकोण लक्षात ठेवले की ही पूर्ण सारणी भरता येते. लक्षात, ही पूर्ण सारणी आपण भरू शकतो जर 2 त्रिकोण लक्षात ठेवले तर. आता स्टार्टिंगला आपण काय करू, पहिल्या त्रिकोणाचा विचार करू. एबीसी 30 कोणासमोरची बाजू 1 त्याच्यानंतर कर्ण 2 आणि त्याच्यानंतर ही घेतो आपण 1 2 3 पण ही लहान असते म्हणून वर्गमुळात 3. आता याच्यामध्ये तुम्ही sin 30 ची cos 30 ची tan 30 ची cosec 30 ची sec 30 ची आणि cot 30 ची ह्या किमती काढू शकता. त्याचबरोबर दुसऱ्या किमती कोणत्या, sin याच्या झाल्या. आता cosच्या 60च्या sin 60 cos 60 tan 60 ह्या सगळ्या किमती काढू शकता. हे 45च्या आणि 0 आणि 90 एक किंमत लक्षात ठेवली तर बाकीच्या सगळ्या किमती काढता येतात. तर सर्वप्रथम आपण हे त्रिकोणाचा सुद्धा वापर करण्याची गरज नाही. फक्त किंमत 0 आणि 90 ची लक्षात ठेवायची, बाकीच्या त्याच्यावर तुम्हाला सर्व लिहिता येतात. तर सर्वप्रथम आपण या sin 30 चा विचार करू. sin 30 समोरील बाजू भागिले कर्ण. समोरील बाजू आहे 1 आणि कर्ण आहे 2. बरोबर. त्याचप्रमाणे आता प्रत्येक पूर्ण हे भरून घेऊया. cos 30 लगतची बाजू भागिले कर्ण वर्गमुळात 3/2. त्याच्यानंतर tan काय सांगता येईल, tan 30 समोरील बाजू भागिले लगतची बाजू 1/वर्गमुळात 3.
झालं. आता काय करणार आपण, इथून पुढे तर तुम्हाला माहिती आहे हे सगळे व्यस्त आहेत प्रत्येकाचं, किंवा असे लक्षात ठेवलं साइनचं काय आहे, कर्ण भागिले सॉरी समोरील बाजू भागिले कर्ण, तर याचं काय येईल मग, कर्ण भागिले समोरील बाजू असं घेतलं तरी चालतं, कारण ही याच्या व्यस्त आहे. मग ह्या किमती माहित आहेत ऑलरेडी, ह्याच किमती आपण रिपीट करूया. 2/1 म्हणजे 2, 2 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3/1 म्हणजे वर्गमुळात 3. ह्या झाल्या किमती कोणाच्या, सर्व 6 गुणोत्तराच्या 30 कोणाच्या. आता याच त्रिकोणाचा वापर करा 60च्या काळा. 60 sin 60 समोरील बाजू भागिले कर्ण वर्गमुळात 3/2. तर इथे यायचे वर्गमुळात 3/2. त्याच्यानंतर cos 60 लगतची बाजू भागिले कर्ण 1/2. त्याच्यानंतर cos 60 झाला tan 60, tan 60 समोरील बाजू भागिले लगतची बाजू वर्गमुळात 3/1 वर्गमुळात 3 झाला. आता याच्या पुढचं तुम्हाला माहित आहे, हे सगळं याच्या व्यस्त लिहायचं. कोसेक कोणाच्या व्यस्त आहे, साइनच्या 2 वर्गमुळात 3. सेक कोणाच्या व्यस्त आहे, कॉसच्या 2/1. त्याच्यानंतर कॉट कोणाच्या व्यस्त आहे, टॅनच्या वर्गमुळात 3/1 आहे तर 1 वर्गमुळात 3. क्लियर. आता याच्यानंतर आपल्याला पुढचे हे दोन हे किंमत काढण्यासाठी 45 45 90 चा विचार करायचा. प्रत्येक 45 कोणासमोरची बाजू 1 घ्यायची आणि त्याच्या पुढचं हे कर्ण काय घ्यायचं, वर्गमुळात 2. आता तुम्ही हा कोण गृहीत धरा किंवा हा कोण गृहीत धरा, किमती सारख्याच येतात, याच्यात काहीही बदल होत नाही. साइन 50 हे घेतलं समोर बाजू भागिले कर्ण 1 वर्गमुळात 2, कॉस लगतची बाजू भागिले कर्ण 1 वर्गमुळात 2 म्हणजे दोघांच्या किमती त्याच. 1 वर्गमुळात 2 1 वर्गमुळात 2 साइनची, कॉसची 1 वर्गमुळात 2, tan 45 समोरील बाजू भागिले लगतची बाजू 1/1 म्हणजे एकच. आता बाकीचं हे 3 याच्या उलट लिहायचे किंवा याचे सूत्र उलट वापरायचे. वर्गमुळात 2 कोसेक साइनच्या व्यस्त, सेक कॉसच्या, परत वर्गमुळात 2 आणि कॉट कोणाच्या, टॅनच्या 1/1 म्हणजे एकच. म्हणजे त्याच किमती त्याच्या उलट आपल्याला सारख्या मिळत असतात. हे झालं. आणि एक किंमत लक्षात ठेवा, इथे sin 0 ची किंमत 0 नेहमी. हे जर लक्षात ठेवला तर बाकी कुठलीच अडचण येत नाही. याच्या 0 आणि 1 ह्या दोन किमती लक्षात ठेवायच्या. मग sin 0 जर 0 असेल तर sin 90 काय असते, 1 असते. आता याच्या उलट घ्यायचं, याची किंमत 1, sin cos 0 ची किंमत 1 तर cos 90 ची किंमत काय झालं, 0. आता याच्यात हे याला सूत्र वापरा, 0/1 एक नाही 0/1 म्हणजे काय झालं, हे 0 झालं. त्याच्यानंतर 1/0 ठरवता येत नाही, किंमत ठरवता येत नाही किंवा अव्याख्येय. त्याच्यानंतर हे झालं. याच्या उलट लिहा आता प्रत्येकाचं, याच्या उलट लिहू. साइनच्या व्यस्त 0/1 आहे, हे 1/0 1/0 म्हणजे आता सांगितलं ठरवता येत नाही. त्याच्यानंतर सेक कोणाच्या व्यस्त आहे, 1 कॉसच्या 1/1 म्हणजे एकच. कॉट थीटा हे याच्या व्यस्त 0/1 म्हणजे 1/0. परत आपल्याला काय सांगता येतं, ठरवता येत नाही. ह्याच्यानंतर याचं बघा आता, कोसेक 1/1 म्हणजे एकच. 0/1 म्हणजे 1 हे आहे 0/1 1/0 घेतलं तर आपल्याला म्हणता येतं ठरवता येत नाही. हे कोणाच्या व्यस्त, टॅनच्या. टॅनचं ठरवता येत नाही म्हणजे काय घेतलं होतं, 1/0 होतं, त्याला उलट लिहा 0/1 म्हणजे काय झालं, 0. अशा पद्धतीनं आपल्याला सर्व किमती सारणीतल्या भरता येतात, कुठलीही किंमत पाठ करण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. कोणती ट्रिक्स तुम्हाला जे सुटेबल वाटेल, योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आहे. पण ह्या सारणीच्या किमती मात्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पाठ करत बसायचं नाही, कारण सरावाने सर्वच किमती येतात आपल्याला.
किंवा ह्या एक दोन ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा तर सगळ्या किमती काढता येतात. पण पुन्हा पुन्हा उदाहरण जर सोडवले तर ऑटोमॅटिक ह्या किमती आपल्याला येतच असतात. यानंतर बघा त्रिकोणमितीय नित्य समानता, ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज. आपण काही नित्य समानता बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला माहित आहे हे 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत. गेल्या वर्षी आपण 3 पाहिले, या वर्षी 3 पाहत आहोत. तर याचं सूत्र sin थीटा म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण, समोरील बाजू भागिले कर्ण. समोरील थीटाच्या समोरील बाजू कोणती होते? BC छेद AC. cos थीटा लगतची बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू कोणती आहे? AB आणि छेद कर्ण, कर्ण कोणता? AC. tan थीटा समोरील बाजू भागिले लगतची बाजू, समोरील बाजू आहे BC आणि लगतची बाजू आहे AB. आता हे याच्या पुढचं तुम्हाला सगळं त्याच्या व्यस्त लिहिता येतं. sin थीटाचं काय आहे? समोरील बाजू भागिले कर्ण, मग हे कर्ण भागिले समोरील बाजू म्हणजे AC छेद BC याच्या व्यस्त. sec थीटा cos थीटाच्या व्यस्त, लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे कर्ण भागिले लगतची बाजू आणि त्यांच्या व्यस्त. समोरील बाजू भागिले लगतची बाजू, तर लगतची बाजू भागिले समोरील बाजू. अशा प्रकारे हे त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत. आता याच्यात हा मी काटकोन त्रिकोण काढलेला आहे. पायथागोरसचा प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरता येतो. त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर आहे 90°. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय लिहिता येतं आपल्याला? कर्ण वर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हे पाया आहे BC, उंची आहे AB बरोबर आहे कर्ण कोणता आहे? कर्ण AC. हे समजा विधान नंबर 1 म्हणूया याला. आता आपण काय करू याला थ्रूआउट सर्वांना AC वर्गानं डिवाइड करू, भागू. मग काय होईल? म्हणून BC वर्ग छेद AC वर्ग, याला AC वर्गानं, परत AB वर्ग छेद AC वर्ग बरोबर आहे AC वर्ग छेद AC वर्ग. म्हणजेच BC छेद AC पूर्ण कंसाचा वर्ग अधिक AB छेद AC पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर आहे AC छेद AC पूर्ण कंसाचा वर्ग. मी फक्त पायथागोरसचा प्रमेय लिहिला आणि त्याला कर्णानं प्रत्येक टर्मला दोन्ही बाजूला भागलं. तर हे भागाकार केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल? हे AC तर कटून जाईल, म्हणजे याच्या जागी 1 राहील. म्हणजे काय होईल मग? BC छेद AC हा वर्ग अधिक AB छेद AC परत त्याचाही वर्ग बरोबर आहे 1 चा वर्ग, म्हणजे हे 1 होईल आणि हे 1 चा वर्ग. आता आपण आताच लिहिलेले त्रिकोणमितीय गुणोत्तर बघा. BC छेद AC ला काय म्हणतो आपण? BC छेद AC म्हणजे sin थीटा, म्हणून इथं sin थीटा वर्ग लिहू अधिक AB छेद AC म्हणजे काय आहे? cos थीटा त्याचा वर्ग बरोबर आहे 1 चा वर्ग किती होतो? 1. sin थीटा कंसाचा वर्गाला आपल्याला काय लिहिता येतं? sin वर्ग थीटा. cos थीटा कंसाच्या वर्गाला काय लिहिता येतं? cos वर्ग थीटा बरोबर आहे 1. म्हणजे ही पहिली आपली नित्य समानता मिळालेली आहे. ही पहिली नित्य समानता आहे. याला 2 म्हणूया.
आता ह्याच्यानंतर काय करू आपण, दोन्ही बाजूला साइन वर्ग थीटाने भागाकार करू, साइन वर्ग थीटाने. मग काय होईल, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर आहे 1. दोन्ही बाजूला कशाने भागत आहोत आपण, साइन वर्ग थीटाने. साइन वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा कटून गेले, या ठिकाणी 1 राहील, 1 अधिक कॉस वर्ग थीटा छेद साइन वर्ग थीटा. याला असं लिहूया, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, कॉस थीटा छेद साइन थीटा पूर्ण कंसाचा वर्ग आणि 1 छेद साइन थीटा याचाही वर्ग. 1 चा वर्ग म्हणजे 1च. आता साइन भागिले कॉस थीटा माहिती आहे तुम्हाला टॅन थीटा, पण त्याच्या उलट कोणता आहे, कॉट आहे. साइन भागिले कॉस म्हणजे टॅन, तर कॉस भागिले साइन म्हणजे काय होईल, कॉट होईल. म्हणून याला काय लिहिता येते, हे 1 ला 1 अधिक याच्याबद्दल कॉट लिहिता येईल, कॉट, कॉट थीटा याचा वर्ग बरोबर आहे 1 छेद साइन थीटा. साइनच्या व्यस्त कोण आहे, कोसेक, म्हणून याला कोसेक लिहिता येतं, कोसेक थीटा आणि हे वर्ग. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, 1 अधिक कॉट थीटा कंसाचा वर्ग म्हणजे कॉट वर्ग थीटा बरोबर आहे कोसेक वर्ग थीटा. ही झाली दुसरी आयडेंटिटीज. ठीक आहे. आता लास्ट एक आयडेंटिटी आपण साइन न भागलं तसं कॉस न भागूया या समीकरण 2 ला. समीकरण 2 ला कॉस वर्ग थीटाने भागून, इथं कशाने भागलं, साइन वर्ग थीटाने. मग साइन वर्ग थीटा याला ही कॉस वर्ग थीटाने, कॉस वर्ग थीटा परत याला कॉस वर्ग थीटाने बरोबर आहे 1 छेद कॉस वर्ग थीटा. या ठिकाणी कॉस वर्ग कॅन्सल 1 येईल. मग साइन भागिले कॉस त्याचा वर्ग, साइन थीटा छेद कॉस थीटा पूर्ण वर्ग अधिक 1 बरोबर आहे 1 छेद कॉस थीटा, हे सुद्धा वर्ग लिहिता येतो. मग साइन भागिले कॉस आता पाहिलं आपण टॅन आहे, टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर आहे 1 छेद कॉस थीटा. कॉसच्या व्यस्त कोण आहे, कॉसच्या व्यस्त सेक, म्हणून इथे काय लिहिता येतं, सेक थीटा आणि हे वर्ग ऍज इट इज. म्हणजे ही दुसरी आयडेंटिटी मिळाली आहे, 1 अधिक टॅन वर्ग थीटा, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर आहे सेक वर्ग थीटा. तर ही त्रिकोणमितीय नित्य समानता आहे. याला आपण 2 3 म्हणत आहोत, याला 4. तर आपण आता पाहिलेल्या ज्या 3 आहेत नित्य समानता, कोणत्या कोणत्या, एक ही पहिली, हे नंबर 2 चे इक्वेशन, ही एक नित्य समानता आहे, ही एक नित्य समानता आणि ही एक नित्य समानता. अशा प्रकारे तुम्हाला 3 नित्य समानता आपण सिद्ध केल्या आहेत. याचा आधारे फक्त गुणोत्तराच्या व्याख्येच्या आधारे आपण ह्या सिद्ध केल्या. पहिली कोणती आहे नित्य समानता, साइन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा बरोबर 1. त्यानंतर 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा आणि 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर आहे सेक वर्ग थीटा. लक्षात ठेवा, याच्यावरून 3 सूत्र तयार करतात. परत साइन वर्ग थीटा बरोबर आहे 1 वजा कॉस वर्ग थीटा, कॉस वर्ग थीटा बरोबर आहे 1 वजा साइन वर्ग थीटा आणि हे मूळचं. ठीक आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासात पाहूया.